27 मार्च, 17 एप्रिल आणि 21 मे या तिन्ही रोजी पत्रकार परिषद घेऊन RBI गव्हर्नर यांनी काही नवीन घोषणा केल्या आणि याच्यातली मुख्य आकर्षक घोषणा होती ती म्हणजे 3 महिन्याचा मोरेटोरियम हा कर्जांना देणे. आपण जर कर्ज घेतलेले आहात तर ते कर्ज दोन प्रकारे असू शकतं. एक तर ते मुदत कर्ज असू शकतं ज्याला टर्म लोन म्हणतात, किंवा ते CC असू शकतं. जर आपलं ते मुदत कर्ज आहे तर या घोषणांप्रमाणे पहिले 3 महिने आपल्याला हप्ता भरायची गरज नाही, म्हणजे बँकांनी तशी आपल्याला सोय करावी अशी अपेक्षा होती. आणि 21 मेला झालेल्या घोषणेप्रमाणे ही मुदत अजून 3 महिन्यांनी वाढवली, म्हणजे आता ऑगस्टपर्यंत तुम्हाला हप्ता भरायची गरज नाही अशी RBIची अपेक्षा आहे. RBIची अपेक्षा आहे म्हणजे काय, RBIनी अशी नॅशनलाइज बँकांना, कोऑपरेटिव्ह बँकांना, इतर फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला अशी विनंती केली, रिक्वेस्ट केली की तुम्ही ज्यांचं मुदत कर्ज आहे त्यांच्याकडनं हप्ते घेऊ नका. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जर तुमचं मुदत कर्ज आहे, मग ते हाऊसिंग लोन असो, व्हेकल लोन असो, पर्सनल लोन असो किंवा इतर कुठलेही लोन असो जे एका ठराविक मुदतीमध्ये तुम्हाला वापस करायचं आहे, तर असं अपेक्षित आहे की तुम्ही जाऊन बँकांना तसं सांगायला पाहिजे की आमचे हप्ते घेऊ नका. मागे जे 3 महिन्याची मुदतवाढ झाली होती त्यानंतर असं लक्षात आलं काही बँकांनी स्वतःहून 3 महिन्याचे हप्ते घेतले नाही. काही बँकांनी कर्जदारांकडनं तशी अर्ज घेतली, ती मी ईमेलनी घेतली किंवा लिखित स्वरूपात घेतली की आमचे हप्ते तुम्ही घेऊ नका. तर प्रत्येक बँकांनी आपला वेगवेगळा मार्ग अवलंबलेला होता. कर्जदार म्हणून जर तुम्हाला ही मुदतवाढ हवी असेल तर तुमची बँक कशा प्रकारे, म्हणजे काय केल्यामुळे तुमचे कर्ज हप्ते थांबवते हे तुम्हाला बघणं आवश्यक आहे. जर तसा बँकेचा मेल आला असेल तर तो चेक करा, किंवा बँकेमध्ये स्वतः व्हिजिट करून किंवा फोन करून विचारा की काय केलं म्हणजे आम्हाला हप्ते भरावे लागणार नाही, आणि जी काय त्यांनी प्रोसिजर सांगितली त्याप्रमाणे जर आपण केलं तर बँक तुमचे हप्ते घेणार नाही. आधी 3 महिन्याचे घेतले नाही, आता पुन्हा जून, जुलै, ऑगस्ट या महिन्याचे सुद्धा घेणार नाही. बरं, हप्ते घेणार नाही याचा अर्थ काय, तर जे 6 महिन्यामध्ये तुम्हाला इन्स्टॉलमेंट द्यायचं होतं त्याच्यामध्ये व्याजही असतं आणि त्याच्यामध्ये मुद्दलही असते. लक्षात घ्या, तुमच्याकडे ऑगस्टपर्यंत जरी तुम्ही हप्ते आपले स्थगित केले तरी त्याच्यानंतर तुमच्याकडे 3 पर्याय असणार आहे. मात्र हे तुम्हाला बँकेला सांगावं लागणार आहे. पहिला पर्याय हा, एक तर तुम्ही तुमची मुदत वाढवून घ्या. उदाहरणार्थ तुमचं मुदत कर्ज समजा 15 महिन्याचं होतं, आता ते 6 महिन्यांनी वाढवून घ्या, म्हणजे तुम्हाला ते 21 महिन्यापर्यंत ते लांबवावं लागेल आहे. पर्याय नंबर 1. पर्याय नंबर 2 म्हणजे तुम्ही या 6 महिन्याचं जे काही व्याज आहे ते एकमुष्त बँकेला भरून द्या, तसंही चालेल आहे. पर्याय नंबर 3 हा आहे की तुम्ही तुमचा EMI वाढवा, म्हणजे मुदत 30 राहणार पण पहिलेपेक्षा थोडा जास्त EMI दिल्यामुळे या 6 महिन्याचं जे काही थकीत मुद्दल आणि व्याज होतं ते त्याच्यामध्ये कव्हर होईल. तर असे 3 पर्याय आपल्याकडे आहे. आपल्याला बँकेत जाऊन विचारावं लागणार आहे, सांगावं लागणार आहे की याच्यापैकी कुठला पर्याय आपल्याला हवा आहे. तर हे झालं मुदत कर्जाबद्दल. जर CC बद्दल आपण जर बोललो, CC जी व्यावसायिकांना लागते, तर CC मध्ये यांनी काय तरतुदी केल्या आहे, तर यांच्या विनंतीनुसार त्यांनी बँकांना सांगितलं की तुम्ही पहिले 3 महिने या CCचं व्याज लावू नका, वसूल करू नका. म्हणजे मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यामध्ये बँकांनी तुमच्या CCवर व्याज लावलं नाही किंवा ते वसूल केलेलं नाही. आता सदर बाब ही अजून 3 महिन्याकरता वाढली आहे, म्हणजे आता जून, जुलै, ऑगस्टमध्ये सुद्धा तुमच्या CCवर ते व्याज लावणार नाही, वसूल करणार नाही. मागच्या वेळेस जेव्हा 3 महिन्याची घोषणा झाली होती तेव्हा बऱ्याच लोकांनी ही भीती व्यक्त केली होती की 3 महिने झाल्यावर आमच्याकडनं हे व्याज एकमुष्त बँक घेऊन घेणार का, आणि तसं केलं तर त्यांच्या वित्त पुरवठ्याला, त्यांच्या निधीला बराच प्रॉब्लेम झाला असता. म्हणून यावेळेस ज्या घोषणा झाल्या फार स्वागतार्ह आहे. त्यांनी म्हटलं की इव्हन अजून 3 महिने म्हणजे टोटल 6 महिने हे CCवर व्याज लावणार नाही, वसूल करणार नाही. मात्र हा पिरियड संपल्यावर हे जे काही व्याज असेल, म्हणजे जे काही थकीत नाही म्हणू आपण त्याला म्हणून जे काही व्याज असेल जे तुम्ही दिलेलं नाहीये, हे नंतरच्या काळामध्ये त्याचा सुद्धा लोन होईल. उदाहरणार्थ तुमच्या CC अकाउंटवर समजा या 6 महिन्याचं 5 लाख रुपये व्याज झालं, तर असं समजा आता हे 5 लाखाचं तुम्हाला
रिपेमेंट जे आहे, परतफेड जी आहे ती 31 मार्च 2021 पर्यंत हप्त्याने करायची आहे. म्हणजे एकत्र तुम्हाला व्याज द्यायची गरज नाही. त्यामुळे तुमच्याकडे टर्म लोन असेल किंवा तुमच्याकडे CC असेल, तुम्हाला काळजी घेणं आवश्यक आहे. मला हेही सांगायचं वाटतं, जर तुमची परिस्थिती व्यवस्थित आहे, जर निधीची उपलब्धता आहे, तर माझ्या मते हे पर्याय घ्यायची गरज नाही, मोरेटोरियम घ्यायची गरज नाही. कारण शेवटी मोरेटोरियम घेतल्यावर तुम्हाला त्याच्यावर व्याजच लागणार आहे. त्यामुळे निधी असेल तर मोरेटोरियम घेऊ नका. EMI असेल तो भरा, CC अकाउंट असेल त्याच्यामध्ये पैसे भरा. मात्र निधीची कमतरता असेल किंवा भविष्यामध्ये तुम्हाला पैशाची आवश्यकता असेल तर हे पर्याय आहे. हे पर्याय तुम्ही वापरा, तुम्हाला जो व्यवस्थित वाटतो तो. आणि मी सांगितल्याप्रमाणे नंतर सुद्धा याचं रिपेमेंट कसं करता येईल याची सुद्धा काळजी आत्तापर्यंत घ्या. दोन अजून महत्त्वाच्या गोष्टी ज्या लक्षात ठेवण्यासारख्या आहे त्या या आहे, 6 महिने मोरेटोरियम जरी घेतलं तरी तुमचा सिबिल रेकॉर्ड खराब होणार नाही. नंबर 1. नंबर 2 लक्षात घेण्यासारखं आहे की तुम्ही जरी पैसे भरले नाही, EMI भरले नाही, CCचं व्याज भरलं नाही, तरी तुमचं खातं थकीत कर्ज म्हणून घोषित करण्यात येणार नाही. त्यामुळे या दोन्ही गोष्टी आपल्या पथ्यावर पडणार आहे, याचा आपल्याला फायदा होणार आहे. त्यामुळे जर आवश्यक असेल तर मोरेटोरियम नक्की घ्या, नसेल तर निधी भरून त्याप्रमाणे समोर जा.